नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार हे फुटले. त्यांनी एक स्वतंत्र गट निर्माण केला आणि आता तो स्वतंत्र गट हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होईल. या संदर्भातलं पत्र सुद्धा हे लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत ओम बिर्ला यांना याबाबतचं पत्रही देण्यात आलेलं आहे. सगळे खासदार दिल्लीमध्ये गेलेले होते. दिल्लीमध्ये आज दिवसभर खूप मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा ओम बिर्ला यांना हे सांगण्यात आलेलं आहे की केवळ एक बाजू ऐकून तुम्ही निर्णय देऊ नका. तुम्ही आमची सुद्धा काय बाजू आहे तीही तुम्ही ऐकली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी पत्रही दिलंय. त्याचप्रमाणे उद्या दिल्लीमध्ये संसदीय बैठक सुद्धा होणार आहे. या बैठकीला सगळ्या खासदारांनी उपस्थित राहावं याबाबतचा व्हीप काढलेला आहे. आता खासदार उपस्थित राहणार का सवालच येत नाहीये. खासदार ऑलरेडी फुटलेले आहेत. मग आता पक्षांतर्गत कारवाई, पक्ष कारवाई वगैरे वगैरे सगळे मुद्दे पुढे येतील. यातली चिकित्सा होईल. पण आज प्रामुख्याने प्राईम पॉइंटमध्ये मी मुळामध्ये खासदार का फुटले हा पहिला प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतो. दुसरी गोष्ट हर्षल प्रधान म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अत्यंत ते जवळचे मानले जातात. खूप महत्वाचं व्यक्तिमत्व. पण त्यांनी आज एक लेख लिहिलेला आहे तो म्हणजे भाजपचा भस्म्या. नेमकं भाजपचा भस्म्या काय आहे आणि त्याचा आणि खासदार फुटीचा काय संबंध आहे हेही आपण यातनं बघणार आहोत. आणि त्याचप्रमाणे खासदारांचा गट जेव्हा फुटलाय त्यानंतर जी काही प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिलेली आहे आणि संजय राऊतांच्या प्रतिक्रियेला भाजपच्या नवनाथ बन यांनी जो काय त्याच्यावर जी प्रतिक्रिया दिलेली आहे नवनाथ बन यांनी, ती नवनाथ बन यांची प्रतिक्रिया ही निश्चितच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विचार करायला लावणारी आहे. नेमकं हे सगळं काय घडलं, का घडलं, कसं घडलं आणि यामागे नेमकी कुणाची काय रणनीती आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रो, मी तर तुम्हाला सांगितलंय की 6 खासदार फुटले. इथपासून आपण सगळ्याची सुरुवात केलेली आहे. पण आता पहिली गोष्ट अशी आहे की हे फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रतिक्रिया येणं हे अगदी स्वाभाविक आहे. तशी संजय राऊत यांच्याकडनं प्रतिक्रिया आलेली आहे. संजय राऊतांनी प्रतिक्रिया देताना असं सांगितलंय की परवाच्या बैठकीला म्हणजे मुंबईमध्ये बैठक झाली, या बैठकीला हे सगळे खासदार जे आज फुटून गेलेत, जे आज पैशाच्या आमिषामुळे गेलेत, यांना 15-15 कोटी रुपये टोकन देण्यात आलेलं आहे असा आरोप सुद्धा संजय राऊतांनी केलेला आहे. आणि हे जे खासदार गेलेले आहेत हे परवाच्या आमच्या बैठकीमध्ये आई बापांची शपथ घेत होते, साईबाबांची शपथ घेत होते, कोणी नवऱ्याची शपथ घेत होतं, कोणी बहिणीची शपथ घेत होतं, कोणी आपल्या मुलाची शपथ घेत होतं. आणि अशा सगळ्या शपथा, कोणी आई भवानीची शपथ घेतली आणि अशा सगळ्या शपथा घेतल्या तरी ही मंडळी आज फुटली आहेत. यांना कोणती नीती मूल्य यांना काही नाही आहे. आणि जो पक्षाचा एक जो सगळा विचार आहे किंवा पक्षाची एक संस्कृती आहे, पक्षाचा एक संस्कार आहे, या सगळ्याला लाथाडून यांनी एक प्रकारची गद्दारी केलेली आहे. संजय राऊतांचं हे बोलणं जे आहे ते समजू शकतो. उद्वेगाने माणूस बोलतोच. पण या संजय राऊतांच्या या प्रतिक्रियेला नवनाथ बन यांनी जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे ती फार महत्वाची आहे. नवनाथ बन असं म्हणतात की आई बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन नुसतं चालणार नाही. तुम्हाला माणसं टिकवता आली पाहिजे. ती तुम्हाला कुठे टिकवता आली आहेत? नुसत्या शपथा घेऊन होत नाही. साईबाबांची शपथ घेतली म्हणून माणसं नाही टिकत. ती तुम्हाला टिकवायची असतात. ती तुम्हाला टिकवता आलेली नाही आहेत. आणि त्यानंतर नवनाथ बन यांनी जे काही एक वाक्य अजून त्याच्यामध्ये वापरलंय की हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरची जी तुमची निष्ठा होती ती तुम्ही कमी केलीत, ती तुम्ही सोडून दिलीत आणि म्हणून आज एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर ही वेळ आली आहे. खरंच आहे या सगळ्या गोष्टींचा विचार हा व्हायला पाहिजे की खासदार सोडण्यामागे त्यांची पण काही कारणं ही निश्चित असू शकतात. प्रत्येक वेळी तो पैसा किंवा यंत्रणा यामुळेच हे खासदार फुटलेत असं म्हणता येणार नाही. तो भाग आहेच. स्वार्थाच्या पलीकडे काहीच नाही आहे हे आपणही समजून आहोत. पण शेवटी खासदार म्हणून
त्यांच्या काही प्रश्न असतील, त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांच्या काही समस्या असतील, त्याही जाणून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणून त्या दृष्टीतनं नवनाथ बन जे बोलतायत त्याच्याहीकडे आपण बघणार आहोत. आणि दुसरं हर्षल प्रधान, त्यांनी त्या लेखामध्ये असं म्हटलंय की भाजपचा भस्म्या. आता भाजपचा भस्म्या म्हणताना त्यांना नेमकं काय अभिप्रेत आहे, तर त्यांना अभिप्रेत असं आहे की या सगळ्या मागे, या खासदार फुटी मागे भाजप आहे. तो कसा आहे याचा आपण विचार करणार आहोत. पण याआधी नवनाथ बन यांच्या या प्रतिक्रियेवर मला एवढंच म्हणायचं आहे की खरंच आहे, नुसती आईबाबांची आणि साईबाबांची शपथ घेऊन होत नाही, तुम्हाला माणसंही टिकवता आली पाहिजे. आतापर्यंत तुम्ही म्हणताय ना की शिवसेनेमध्ये आम्ही यांना वाढवलं, मोठं केलं, आज ज्यांची काय एसटी मधनं फिरायची, रिक्षातनं फिरायची यांची लायकी नव्हती, ते आज विमानातनं फिरतायत. इतकं मोठं पक्षाने केलेलं आहे. बरोबर आहे आणि खरं सुद्धा आहे. पण एक बाजू ही खरी असताना दुसरी बाजू सुद्धा आहे. दुसरी बाजू ही आहे की तुम्ही तिकीट दिलत म्हणून ते निवडून आले का, तर नाही. मग असं जर असतं तर तुम्ही जेवढ्या लोकांना तिकीट दिलंय तेवढी सगळी लोक निवडून आली असती. पण आज प्रत्येक खासदाराचं, प्रत्येक आमदाराचं त्याचं त्याच्या मतदारसंघामध्ये एक काम असतं आणि ते काम तो करत असतो, म्हणून लोक त्याला निवडून देतात. म्हणजेच आपण म्हणतो ना की नाण्याला दोन बाजू आहे. जसं तुम्ही त्याला तिकीट देऊन मोठं केलं, ही तुमची बाजू झाली, तसं काम करून तो निवडून आलाय. तो तुम्ही तिकीट दिलं म्हणून निवडून नाही आलेला, त्याचं काम आहे म्हणून तो निवडून आलेला आहे. आणि आज एक लक्षात घ्या, आज राजकारण बदललेलं आहे. या बदलत्या राजकारणाकडे जर आपण डोळसपणाने बघणार नसू तर मग आपली हीच अवस्था होऊ शकते. आज मुळामध्ये राजकारण इतकं वेगवान झालेलं आहे की आज कोणता पक्ष कोणाबरोबर युती करेल, कोणाबरोबर आघाड्या करेल, कोण कुठल्या पक्षामधनं कुठल्या पक्षात जाईल, किंवा घडामोडी देखील ज्या आहेत त्या इतक्या वेगवान बनलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्हाला सुद्धा तो वेग पकडता आला पाहिजे. थोडक्यात या सगळ्या मागचा भाग असा आहे की आता आपल्या घरात बसून, ज्याला आपण दरबारी राजकारण म्हणतो, हे दरबारी राजकारण करून चालणार नाहीये. तुम्हाला एखादा प्रश्न घेऊन, एखादा मुद्दा घेऊन, एखादा विचार घेऊन तुम्हाला मैदानात उतरावं लागेल. तुम्हाला आंदोलनामध्ये स्वतःला सहभागी व्हावं लागेल. तुम्हाला मोर्चे काढावे लागतील. महाराष्ट्रामधली गल्लोगल्ली तुम्हाला त्या मुद्द्यांनी गाजवून टाकावं लागेल. हे जेव्हा घडतं तेव्हा कार्यकर्त्यांना काम मिळतं, पदाधिकाऱ्याला काम मिळतं, तिथल्या स्थानिक नेत्याच्या मतदारसंघामध्ये एक चैतन्य फुलतं. हे जर का कार्यक्रम आपण करणार नसू, जर का आपण आपल्या बंगल्यामध्ये बसून जर का फक्त इन्स्ट्रक्शन्स देणार असू तर त्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आता मागच्या काळामध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन होतं, त्या हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही नागपूरला गेलेलो होतो. नागपूरमध्ये आम्ही उद्धव ठाकरेंच्या गटातल्या अनेक आमदारांशी तिथे बोललो, गप्पा मारल्या. काही आमदार अगदी खूप खासगीमध्ये बोलत होते आणि त्यांच्याही बोलण्यातनं हा सूर होता. काय होतं म्हणले की साहेब इकडे फिरकतच नाहीत. बरं, साहेबांची तब्येत बरी नसेल हरकत नाही, आदित्य साहेबांनी फिरलं पाहिजे, इकडे आलं पाहिजे, आमच्याशी संवाद केला पाहिजे, आमच्या मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी बोललं पाहिजे, आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य फुंकलं पाहिजे, तर काहीतरी या लोकांना काम करावंसं वाटेल. पण आमची अवस्था अशी होते की जणू काही आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. तुम्ही तुमचं बघा, तुम्ही तुमचं मैदान राखा, तुम्ही तुमचं शेत राखा. अरे पण ते शेत राखण्यासाठी आमच्याकडे पैसा आहे का, आमच्याकडे निधी आहे का, आमच्याकडे कोणत्या अडचणी आहेत. आज विरोधी पक्षामध्ये असताना ज्या ज्या काही अडचणी तोंड द्यावं लागतं, या अडचणी देखील तुम्ही जर आमच्या समजून घेत नसाल तर मग उपयोग काय आहे. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न हे आमदारांनी बोलून दाखवले आणि आज तेच प्रश्न खासदार उपस्थित करतायत. खासदार म्हणतात उद्धव ठाकरेंना आज आम्हाला भेटता येत नाही, भेटायला गेलं तर ती वेळ मिळत नाही, आम्ही 2-2 दिवस मातोश्रीच्या बाहेर उभे राहतो पण आमची भेट होत नाही, आमच्याकडे निधी नाहीये, आमच्याकडे मतदारसंघामध्ये विकास कामं करायची तर आमच्याकडे पैसा नाहीये. आणि मग अशा वेळेला विकास कामं झाली नाहीत तर मग पुढच्या वेळेला मतदार आम्हाला निवडून कसा देणार. म्हणजे आम्ही एकाकी पडलेलो आहे. म्हणजे आज कुठलाही लांबचा खासदार, लांबचा आमदार जो असेल, मग कोणी नागपूर असेल, चंद्रपूर असेल, तिकडे मराठवाड्यातल्या कोपऱ्यात कोणी असेल, त्याची भावना अशी आहे की साहेब मुंबईत आहेत, आम्ही इकडे आहोत आणि आम्ही जणू काही एकटे आहोत आणि तुमचं तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीची ही भावना आहे आणि अशा पद्धतीने राजकारण याच्या पुढच्या काळात चाललं. एक लक्षात घ्या, बाळासाहेबांच्या काळातली गोष्टच काही वेगळी होती.
बाळासाहेबांचा दरारा असेल, बाळासाहेबांचं प्रेम असेल, बाळासाहेबांचं विचार असतील, याच्यानेच लोक इतकी भारावून गेलेली होती की त्यांना कुठला कार्यक्रम देण्याची गरजच नव्हती. बाळासाहेबांचं एक वाक्य हे त्यांच्यासाठी आदेश होता आणि त्या पद्धतीने कार्यकर्ता काम करत होता. पण आता ते दिवस संपलेत. आता उद्धव ठाकरेंनी हे समजून घेतलं पाहिजे की राजकारण बदललंय आणि त्या बदलत्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये आपल्याला तो वेग पकडला पाहिजे. असो, पण आज जी काही खासदार फुटीची सगळी गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट जितकी पैशानी झालेली आहे. खासदार काही धुतल्या तांदळाचे नाही आहे. हे खासदार काही नाही, इकडे आम्हाला एवढा त्रास होतोय म्हणून आता आम्ही चाललोय, असं नाही आहे. या खासदारांना काहीतरी मलिदा मिळालाय, या खासदारांना कोणती तरी प्रलोभनं मिळालेली आहेत. आपल्याला असंही कळतंय की आता यातला एखादा कुठला तरी खासदार राज्यमंत्री होईल, मग कुणाला तरी काहीतरी अजून वेगळ्या गोष्टी मिळतील. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थातनच ही सगळी मंडळी फुटलेली आहेत. हे जितकं सत्य आहे तितकंच दुसरी सत्य बाजू ही आहे की आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे माध्यमांच्या समोर येऊन बोलण्याच्या पलीकडे काहीच करत नाहीयेत की जे त्यांनी करायला पाहिजे. असो, पण आपण काही तेवढे मोठे नाही आहोत, त्यांना आपण काही चार गोष्टी सांगू समजावून इतके काय आपण मोठे नाही आहोत. पण आता हर्षल प्रधान यांच्या एका लेखावर आपण येऊयात. हर्षल प्रधान हे त्यांच्या लेखामध्ये असं म्हणतात की भाजपचा भस्म्या आहे. आणि तो भाजपचा भस्म्या का आहे, तर आज जे काही देशामध्ये खासदार फुटतायत, आपचे फुटले, तृणमूल काँग्रेसचे फुटले, आता इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फुटले. खासदार का फुटतायत? खासदार यासाठी फुटतायत, त्याच्यासाठीचं एक गणित जे आहे लोकसभेतलं, राज्यसभेतलं, आणि मग त्या गणितामुळे नेमकं भाजपचं काय अडलंय हे आपल्याला त्यातनं समजून घ्यावं लागणार आहे. एक लक्षात घ्या, भाजपने आता महिला आरक्षणाचा एक विषय पटलावर आणला होता, पण भाजपकडे हे विधेयक मंजूर करून घेऊ इतकं लोकसभेमध्ये संख्याबळ नव्हतं. लोकसभेमध्ये भाजपचं संख्याबळ आहे. कुठलं आहे, तर आज त्यांची सत्ता आहे, सत्ता येऊ शकते, हे संख्याबळ आहे. पण विधेयक संमत करून घ्यायला, म्हणजे आज लोकसभेतली एकूण जर का जागा आपण सदस्यांची बघितली तर किती आहे, 543 आहे. एखादं विधेयक संमत करून घ्यायचं असेल तर ते संमत करून घेताना त्याच्यासाठी तुम्हाला 2/3 वोटिंग लागतं किंवा तेवढी मेजॉरिटीची संख्या तुमच्या बरोबर लागते. मग ती किती लागते, तर ती 362 लागते. मग आज भाजपकडे 362ची संख्या आहे का? अजिबात नाही आहे. भाजपकडे स्वतःचे आहेत 240, त्याच्यानंतर आज तृणमूलचे गेलेत 20, आज यांचे एकनाथ शिंदेचे 7, आता पुन्हा हे 6 गेलेत, म्हणजे 13 झाले. 13 खासदारांचं बळ आहे. तिकडे नितीश कुमार आहे, तिकडे चंद्राबाबू आहेत. हे सगळं गणित जरी मिळवलं तरीही भाजपची संख्या किती होईल, तर त्यांना एकूण 62 खासदारांची गरज आहे. आणि ती पूर्ण करण्यासाठी म्हणून विधेयक जर आपल्याला पास करून घ्यायची आहेत, कोणतं विधेयक पास करायचंय भाजपला करायचंय महिला आरक्षणाचं विधेयक पास, भाजपला करायचंय 1 नेशन 1 इलेक्शनचं विधेयक पास करून घ्यायचंय, भाजपला डिलिमिटेशनचं विधेयक पास करून घ्यायचंय. अशी जर का, कारण आता याच्या मागे तुम्ही म्हणाल की एवढी विधेयकं त्यांना का संमत करून घ्यायची आहेत? साधं कारण आहे. एक लक्षात घ्या, 2014 मध्ये मोदींचा जो करिश्मा होता, ज्या करिश्मामुळे 2014 मध्ये भाजप सत्तेत आली, 2019 पर्यंत मोदींचा करिश्मा होता. पण मग आज मोदींचा करिश्मा आहे का? नाही आहे. तो कमी झालाय. आणि तो कमी झालाय हे आपण म्हणत नाही आहोत, 2024च्या इलेक्शन सांगतात. 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये मोदींनी 400 पारचा नारा दिला होता. कुठे गेले 400 पार? 400 जाऊ देत, 300 जाऊ देत, 250 जाऊ देत, 240, म्हणजे बहुमताचा आकडा सुद्धा भाजपला गाठता आला नाही. आज भाजपचं सरकार आहे ते इतर मित्र पक्षांच्या जोरावरचं सरकार आहे. आणि याचीच सल भाजपच्या मनामध्ये आहे की आम्ही बहुमताचाही आकडा गाठू शकलो नाही. मग आता जी ब्रिटिशांची एक हे होती ना, थेरी होती बघा, तोडा फोडा राज्य करा. आता ही तोडफोड जी आहे, ही तोडफोड त्याच्यातनच होतीये. आता खासदारांची संख्या जर का आपण मिळवली नाही तर 2029ला जाताना आज मोदींचं जे नाव आहे, मोदींचा जो करिश्मा आहे, तो किती चालेल या बाबतीमध्ये भाजपला स्वतःला शंका आहे. आणि म्हणून आपल्या बरोबर हे जर खासदारांचं बळ असेल तर आपण लोकसभेमध्ये
राज्यसभेमध्ये, राज्यसभेतलंही गणित सांगतो, राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या 245 आहे. तिकडे एखादा विधेयक पास करून राज्यसभेतही घ्यायचं असेल तर त्याला पाहिजेत 163 ची संख्या. म्हणजे दोन्हीही सभागृहांमधनं विधेयक पास करून घेण्यासाठीचं संख्याबळ पुरेसं भाजपला जमवायचं आहे. आणि मग त्यासाठी हा सगळा खासदार फोडाफोडीचा जो सगळा प्रकार आहे तो त्यातनं सुरू आहे. आज तृणमूलचे फोडलेत, आपचे फोडलेत, आता उद्धव ठाकरेंचे फोडलेत. मी तर आता असं ऐकलंय की आता लक्ष आहे ते राष्ट्रवादीकडे. कदाचित राष्ट्रवादीचे फुटतील. कुणीकडनं एक एक खासदार हा जमवा आणि आपलं 362 363 जे काही संख्याबळ लागत असेल ते त्यातनं मिळवा. ही भाजपची याच्या मागची रणनीती आहे. आणि म्हणून भाजप या सगळ्याच्या मागे, आणि त्यातून जसं आपण भाजपबद्दल बोलतोय तसं याच्या मागे एकनाथ शिंदेच्या पक्ष विस्ताराची महत्वाकांक्षा आहे. चीन जसा विस्तारवादी देश म्हणून आपण बघतो ना, तसं एकनाथ शिंदे हे विस्तार, पक्षाचा विस्तार करण्याची एक महत्वाकांक्षा एकनाथ शिंदेच्या मागे लागलेली आहे. की आपणच शिवसेना, आपणच बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहोत, हे त्यांना या महाराष्ट्रामध्ये ठसवायचं आहे. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललंय. हे पाऊल उचलत असताना एकनाथ शिंदेच्या मागे भाजप आहे. हे कोणी लहान मुलाला जरी विचारलं तरी तो सांगू शकेल. आणि भाजप हे सगळं साध्य करू का पाहतोय याचं सगळं गणित मी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून हर्षल प्रधान जे बोलतायत की भाजपचा भस्म्या, हे जे त्यांनी त्याला टायटल दिलंय, त्या टायटलला हे सगळं कारण त्याला अभिप्रेत आहे किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी त्या लेखामधनं मांडायच्या आहेत. म्हणून या सगळ्याकडे आपल्याला एका तटस्थतेने विचार करावा लागेल. याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या चुका काय आहेत त्याही आपण बघतोय, खासदारांचे प्रश्न काय आहेत आणि त्यांची फुटण्याची कारणं काय आहेत तीही आपण विचारात घेतली. आणि हे सगळं का घडतंय याचाही आपण याच्यातनं वेध घेण्याचा, धांडोळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.